कार्यपरिषदेतील जी मुलं आहेत त्या मुलांना घेऊन आम्ही देहूमधून ज्या ठिकाणी तुकारामाच्या गाथा डोहामध्ये उडवलं होतं त्या ठिकाणाहून आम्ही मुंबईच्या दिशेने निघालो आहोत। पण जात असताना आता आम्ही लोणावळ्याच्या अलीकडे तुकाराम महाराजांचं झाड एक सुंदर असं मंदिर आहे, त्या मंदिरापाशी आम्ही तिथे थांबलेलो आहोत। काल दिवसभराच्या कालावधीमध्ये फक्त संध्याकाळी सायंकाळी 4 ते 5 वाजता दरम्यान माननीय कॅबिनेट मंत्री भरतसिंग गोगरे साहेब यांचा फोनच्या माध्यमातून संपर्क झाला आणि त्यावेळेस त्यांनी सांगितलं की रात्रीच्याला तुम्ही आम्हाला भेटीसाठी मुंबईला या। त्याच अनुषंगाने काही सिस्टमकडे आमच्या मुख्यमंत्री व कार्यक्रम 36 जिल्ह्यातील जी काही तरुण मुलं आहेत त्यासोबत घेऊन काही माता बहिणी आहेत त्यांना सोबत घेऊन रात्री गेलो आणि सकारात्मक चर्चा झाली। त्यावेळेस त्यांनी सांगितलं की आज दिवसभराच्या कालावधीमध्ये तुम्हाला तुमचा JR किंवा लेखी पत्र आश्वासन आम्ही 100% तुम्हाला देऊ। तुम्ही मुंबईच्या दिशेने चालण्याची काही गरज आहे, तुम्ही जिथं आहात त्याच ठिकाणी तुम्ही थांबा, पुढे येऊन तुम्ही अपघात करून घेण्याची काय गरज नाही आहे। उन्हाचे दिवस आहेत त्यांनी आमची काळजी घेतली आणि त्याच अनुषंगाने त्यांनी सकारात्मक दृष्टीतून एक प्रतिसाद दिला। तरी देखील आम्ही रात्रीच्याला 4 वाजता या ज्या ठिकाणी आंदोलनस्थळी जे मुलं आहेत त्यांच्याशी आम्ही सविस्तर चर्चा केली, त्यांना येऊन भेटलो, ते झोपले होते, त्यांना उठवलं। जर जायचं असेल तर आत्ताच निघायला लागतं, कारण 5 वाजले होते। जायचं असेल तर आत्ताच निघावं लागेल, नाही जायचं नसेल तर मग आपल्याला मुक्काम करायचं का, भरतसिंग साहेबांनी जे सांगितलं त्याच पद्धतीने आपण थांबायचं का, अशा पद्धतीने सांगितलं तर त्यांच्या शब्दावरती विश्वास ठेवून ते जरी इथं 1 दिवस किंवा 2 दिवस थांबू म्हटले तर आपण इथंच थांबू, पण आपण बाबा JR आणि लेखी पत्र घेतल्याशिवाय जायचं नाही। ह्या भूमिकेवर आम्ही सर्वजण ठाम राहिलो आणि आत्ता आमचं सर्वानुमती ठरलेलं आहे की जोपर्यंत आम्हाला JR मिळत नाही, लेखी आश्वासन भेटत नाही, तोपर्यंत आम्ही कुठलाही निर्णय घेणार नाही। आणि जर आम्हाला JR किंवा लेखी आश्वासन नाही भेटलं तर आम्ही पुन्हा मुंबई दिशेने जाऊन आझाद मैदानी त्या ठिकाणची आमची तरुण मुलं किंवा काही नेते मंडळी आमचे त्या ठिकाणी बसले आहेत त्यांना जाऊन आम्ही पाठीमधून त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात आंदोलन छेडण्याचा इशारा आम्ही सर्वानुमती या ठिकाणी दिलेला आहे। धन्यवाद।